मान्सून आला, बरसला आणि पुन्हा गायब झाला। हे चित्र आहे महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांचं। कारण 2 दिवस पाऊस पडून गेला। मुंबईमध्ये तर जनजीवन विस्कळीत सुद्धा झालं होतं, पण आता पुन्हा मान्सूननं दडी मारली आहे। त्यामुळे शेतीच्या कामांना फटका बसलाय। शेतकरी आणि सामान्य लोक सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आता पाऊस नेमका कधी सक्रिय होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। जूनच्या अखेरीस तरी सुद्धा किमान या पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती, मात्र पावसानं ओढ दिलेली आहे। 2 दिवस पाऊस राज्याच्या विविध भागामध्ये बरसला, मात्र पुन्हा एकदा पावसानं उसंत घेतलेली आहे। अनेक ठिकाणी शेतीची कामंही खोळंबलेली आहेत आणि सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना सुद्धा याच पावसाची प्रतीक्षा आहे, किंबहुना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत करूयात। वरिष्ठ हवामान तज्ञ KS होसाळीकर सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, NDTV मराठीवर आपलं स्वागत आहे। 2 दिवस पावसाने आता उसंत घेतलेली आहे। उद्या पाऊस बरसणार आहे का? नेमके काय अंदाज आहेत? मुंबईसाठी म्हटलं तर गेल्या 2 दिवसापासून मुंबईमध्ये पाऊस दिसत नाही, त्यामुळे लोकांची थोडीशी प्रश्नांची संख्या वाढलेली आहे। जो 24 तारखेला पाऊस आला, 23-24 तारखेला जसा पडला तसा पाऊस पडायला परत एकदा आपल्याला मुंबईकरांना थोडंसं अजून 1-2-3 दिवस वाट बघावी लागेल। महिन्याच्या अखेरीस म्हणजे 29-30 तारखेनंतर परत एकदा पश्चिम किनारपट्टीवरती खास करून मुंबई आणि उत्तर कोकणामध्ये पाऊस दिसेल। दक्षिण कोकणामध्ये गेले काही दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये रोज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतोय। तो पाऊस पुढचे 3-4 दिवस कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे। निश्चित। आणखी एक महत्त्वाचं सर, जुलै महिना नेमका कसा राहील? कारण संपूर्ण जून महिना पावसाची प्रतीक्षा कायम राहिली। आता शेवटच्या काही दिवसांमध्ये 2 दिवस पावसानं हजेरी लावली। जुलै महिन्याकडे आता सगळ्यांच्या आशा आहेत, कसे अंदाज असतील? सर्वसाधारणतः जो जुलै महिना हा तो मान्सूनमध्ये पावसाचा मुख्य महिना समजला जातो राज्यामध्ये आणि देशामध्ये, त्यामुळे बऱ्याच सर्वांचंच त्याच्याकडे लक्ष असतं। तर जुलै महिन्याची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये जे मॉडेल दर्शवत आहेत, सर्वसाधारणतः 4-5 तारखेला बंगालच्या उपसागरामधून येणारी एक सिस्टम आहे, त्याच्यामुळे परत एकदा पाऊस काही तासासाठी परत एकदा रिवाईव्ह होण्याची शक्यता आहे। त्याचा फायदा खास करून मराठवाडा आणि विदर्भातले जे आपले जिल्हे आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आणि तशा प्रकारे आपल्याला पावसाची चिन्ह दिसत आहेत। तर जे त्याच्यानंतर परत एकदा पाऊस जो आहे तो परत आपल्याला थोडासा कमी होताना दिसेल। तर पाऊस जो आहे हा पल्सेसमध्ये येतो, काही दिवस राहील, काही दिवस न राहील, अशा प्रकारचं एक पावसाचं चिन्ह असतं। अल्निनोचं हे वर्ष आहे, त्यामुळे त्याच्याकडे अजून सावधपणे बघायची गरज असेल। हो, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिली, त्यासाठी धन्यवाद।